नमस्कार. मी प्राध्यापक अमृतराव काळोखे, प्रकाशक व लेखक, नर्मदा प्रकाशन, मुंबई. क्लुप्त्या व सूत्रे या पुस्तकाच्या माध्यमातून आणि पंढरीनाथ राणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी पुस्तके तयार केलेली आहेत ती महाराष्ट्रभर सर्वांना परिचित आहेत आणि स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ती अत्यंत मूलभूत पुस्तके म्हणून स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये गणलेली जातात. याचंच पुढचं पाऊल म्हणून आम्ही इझी एज्युकेशनच्या माध्यमातून प्रेरणा राज्यस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करत आहोत. त्या परीक्षेचा भाग म्हणूनच आमच्या टीम मार्फत तज्ञ मार्गदर्शकांचे व्हिडिओ ऑडिओ आपणा सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ते सर्व व्हिडिओ परीक्षेसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही. तरी सर्व विद्यार्थी मित्र, पालक मित्र आणि शिष्यवृत्ती परीक्षांना शिकवणारे शिक्षक यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि त्याचा पुरेपूर आनंद घेऊन विद्यार्थी मित्रांनी स्पर्धा परीक्षेतील यशात आपलं नाव रोवावं ही प्रामाणिक इच्छा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. नमस्कार. प्रेरणा राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये मी लक्ष्मण कुंभार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वी मराठी विषय भाषा अभ्यासमधील क्रियापदाचे प्रकार हा घटक पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की क्रियापद म्हणजे काय, की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द आहे त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. जो क्रियावाचक शब्द आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा. असा जो शब्द आहे तो म्हणजे क्रियापद. त्याचे प्रकार पडतात. एक सकर्मक क्रियापद, दोन अकर्मक क्रियापद, तीन सहाय्यक क्रियापद, चार संयुक्त क्रियापद, 5 शक्य क्रियापद, 6 प्रयोजक क्रियापद आणि 7 अध्यारोत किंवा गुप्त क्रियापद. असे एकूण क्रियापदाचे 7 प्रकार पडतात. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी या क्रियापदाच्या प्रकारावर प्रश्न असतो. त्यामुळे काळजीपूर्वक आपण अभ्यासूया या प्रकारांबद्दलची सखोल माहिती. सकर्मक आपल्या सर्वांना आपण या अगोदरचा भाग तुम्ही अभ्यासला असेल. कर्ता, कर्म आणि क्रियापद. रमेश अभ्यास करतो. गौरांगी पुस्तक वाचते. या ठिकाणी रमेश काय करतो? अभ्यास करतो. कोण अभ्यास करतो? रमेश करतो. क्रियापदाला कोण हा जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. कोण अभ्यास करतो? रमेश करतो. कोण वाचते? गौरांगी वाचते. आणि काय हा जर प्रश्न विचारला क्रियापदाला तर आपल्याला कर्म मिळते. काय करतो? अभ्यास करतो. काय वाचते? पुस्तक वाचते. त्यामुळे या दोन्ही वाक्यामध्ये कर्म आहे हे आपल्याला लक्षात येतं. मावळे बसले. मावळे घोड्यावर बसले. बाळ रडले. बाळ मुळू मुळू रडले. ही जी नंतर 4 वाक्य मी लिहिली विद्यार्थी मित्रांनो. मावळे बसले. बसण्याची क्रिया मावळ्याने केलेली आहे. ती कोणावरही घडलेली नाही. यामुळे इथे अर्थ पूर्ण होण्यासाठी मला कर्माची आवश्यकता नाही. इथे अर्थ पूर्णपणे मला स्पष्ट होतो की मावळे बसलेले आहेत. मावळे घोड्यावर बसले
या ठिकाणी घोड्यावर हा शब्द तुम्हाला फसवण्यासाठी घातलेला आहे की जेणेकरून तुम्हाला असं वाटावं की घोडा हे कर्म आहे, परंतु हा शब्द नसताना सुद्धा मावळे बसले अर्थपूर्ण वाक्याला आपल्याला प्राप्त होतो. घोड्यावर बसले, मावळे जरी घोड्यावर बसले तरी घोड्यावर कोणत्याही प्रकारची क्रिया घडलेली नाही. क्रिया ही स्वतःजवळ राहिली आहे. बसण्याची क्रिया ही मावळ्यांकडेच राहिलेली आहे. बाळ रडले, रडण्याची क्रिया बाळाकडे राहिलेली आहे. आणि बाळ मुळू रडले, इथे सुद्धा तुम्हाला फसवण्यासाठी मुळू शब्द वाढवलेला आहे. त्या ठिकाणी जेणेकरून तुम्हाला असं वाटावं की या ठिकाणी काही कर्म आहे. अशाच पद्धतीची फसवे शब्द घालून मोठेही वाक्य तुम्हाला दिली जातात. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे की कोण आणि काय ही क्रियापदाला तुम्ही प्रश्न विचारून कर्ता आणि कर्म शोधू शकता. त्यामुळे काय रडले किंवा काय बसले ही उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे या दोन्ही वाक्यामध्ये मावळे घोड्यावर बसले, बाळ मुळू रडले या ठिकाणी कर्म नाही. मग ज्या वाक्यांमध्ये कर्म आहे, क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता आहे, अशी जी वाक्य आहे ती सर्व आपला सकर्मक क्रियापद म्हणून ओळखतो आपण. आणि ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी मला कर्माची गरज नसते, कर्माची आवश्यकता नसते, अशी सर्व वाक्य ही अकर्मक प्रकारामध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, अकर्मक क्रियापदामध्ये ज्या क्रिया कर्त्याकडून घडतात त्या सर्व क्रिया या कर्त्याजवळच राहतात, दुसऱ्या कोणावरही घडत नाही. अशा ज्या क्रिया आहेत त्यामुळे हसणे, पळणे, झोपणे, थांबणे, रडणे, उठणे, बसणे, पहा ह्या ज्या क्रिया आहेत, रागावणे, ह्या सर्व क्रिया जो कर्ता करेल ते त्याच्याजवळ राहणार आहे. मी हसलो, मी मोठ्याने हसलो, मी खदाखदा हसलो, काहीही त्या क्रिया दुसऱ्यावर होत नाही. मी वेगात पळालो, मी जोरात पळालो, मी हळूहळू पळालो, पळण्याची क्रिया ही माझ्याकडेच राहणार आहे. झोपले, मी शांत झोपलो, मी सकाळी झोपलो, पहाटे झोपलो, क्रिया ही माझ्याजवळ जो क्रिया करणार आहे त्याच्याजवळ राहणार आहे. त्यामुळे या सर्व क्रिया या अकर्मक क्रिया आहेत. त्यामुळे अशा क्रिया जर तुम्हाला ओळखता आल्या तर तुम्हाला सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद ओळखण्यात कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. की जेणेकरून म्हणून अशा क्रिया प्रथमतः शोधा की कर्ता तो क्रिया करतो तेव्हा ती क्रिया त्या कर्त्याजवळच राहते, दुसऱ्यावर घडत नाही. पण मावळे घोड्यावर बसले याच्या ऐवजी मावळ्याने घोडा बांधला असं जर वाक्य असतं तर बघा, कोणी बांधला? मावळ्याने बांधला. आपल्याला या ठिकाणी कर्ता मिळाला. काय बांधला? घोडा बांधला. इथे मात्र कर्म आहे, त्यामुळे हे सकर्मक क्रियापद होणार आहे. मावळे घोड्यावर बसले अकर्मक झालं, पण मावळ्याने घोडा बांधला हे सकर्मक झालं. अशा पद्धतीने नेमका बदल काय आहे त्या वाक्यामध्ये हा तुम्ही लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला ते सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद चांगल्या प्रकारे ओळखता येईल. पुढचे प्रकार पाहूया आपण, सहाय्यक आणि संयुक्त. पाऊस रिमझिम पडत आहे. मुले मैदानात खेळू लागली. तीन, आजोबा ग्रंथ वाचत होते. 4, मी
अभ्यास करत होतो. ताईने खाऊन टाकला. विद्यार्थी मित्रांनो, 5 वाक्य तुमच्या समोर मी लिहिलेली आहेत. पहिला, पाऊस रिमझिम पडत आहे. क्रिया मुख्य आहे, ती पडण्याची क्रिया आहे आणि त्यामुळे पडत, मी अगोदरच्या तासात तुम्हाला सांगितलं की धातू साधिते याचं स्पष्टीकरण दिलं होतं की त प्रत्यय लागून या ठिकाणी पडत, पड हा मूळ धातू आहे आणि पडत त प्रत्यय लागून पडत हे धातू साधित झालेले आहे. त्यामुळे पाऊस रिमझिम पडत याने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तो पूर्ण होण्यासाठी आपल्याला आहे या क्रियापदाची गरज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पडत आहे हे एक क्रियापद आपल्याला मिळतं, ते आहे संयुक्त क्रियापद. कारण इथे 2 क्रियापद आहेत पण क्रिया एकच आहे. 2 क्रियापद आहेत पण क्रिया एकच आहे. यामध्ये आहे हे मदत करायला आलं म्हणून त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणणार आहोत. म्हणजे मूळ क्रिया दर्शवणाऱ्या क्रियापदाची जी क्रिया आहे त्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी जे मदत करण्यासाठी क्रियापद येतं, सहाय्य करायला क्रियापद येतं, ते म्हणजे सहाय्यक क्रियापद. संयुक्त क्रियापदामध्ये मी सांगितलं दोन्ही येणार, पडत आहे, पण सहाय्यक मध्ये फक्त आहे हे येणार. दुसरं उदाहरण पाहूया. मुले मैदानात खेळू लागली. मुख्य क्रिया आहे खेळण्याची. खेळू, उ प्रत्यय लागला. खेळ हा मुख्य धातू, उ प्रत्यय लागला. खेळू, खेळू हे धातू साधित तयार झालं आणि धातू साधित वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे तो अर्थ पूर्ण करण्यासाठी मला लागली या दुसऱ्या क्रियापदाची मदत घ्यावी लागली आणि त्या दोघांना मिळून होणार आहे संयुक्त क्रियापद आणि लागली हे होणार आहे सहाय्यक क्रियापद. तिसरं वाक्य पाहूया. आजोबा ग्रंथ वाचत होते. वाचण्याची मुख्य क्रिया होती, त्याला पूर्ण करण्यासाठी होते हे सहाय्यक क्रियापद आलं. त्यामुळे होते हे सहाय्यक क्रियापद, वाचत होते हे संयुक्त क्रियापद होईल. तसंच चौथ्या वाक्यामध्ये करत होतो हे संयुक्त क्रियापद होईल, होतो हे सहाय्यक होईल. खाऊन टाकला, खाऊन टाकला म्हणजे संपवला, हे एकच शब्द होता पण इथे खाऊन टाकला याचा अर्थ ते जो खाऊ होता तो त्याने संपवलेला आहे. त्यामुळे दोघांना मिळून संयुक्त होईल. आणि नुसतं टाकला, इथे टाकला म्हणजे फेकला अर्थ घ्यायचा नाही, हे लक्षात घ्या. खाऊन टाकला याचा अर्थ त्याने संपवला हा अर्थ इथे घ्यायचा आपल्याला. त्यामुळे टाकला हे आपल्याला सहाय्य करणारे क्रियापद आहे. कारण ऊन, खा याला लागलेला ऊन हा प्रत्यय, खाऊन हे धातू साधित आहे, त्याने अर्थ पूर्ण होत नाही. टाकला हे मदत करणारे जेव्हा क्रियापद आलं तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण आला. त्यामुळे खाऊन टाकला हे संयुक्त क्रियापद. परीक्षेला याच्यावर अनेकदा प्रश्न आले आणि ते कशा पद्धतीचे प्रश्न आले त्याची उदाहरणं तुम्हाला मी आता स्पष्ट करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं 2 क्रियापदे आणि क्रिया एकच. 2 क्रियापदे व क्रिया एकच. अशाच वेळी ते संयुक्त क्रियापद असतं. क्रिया एकच पाहिजे. जर वाक्यात 2 क्रियापदे आणि 2 क्रिया असतील तर ते संयुक्त क्रियापद होणार नाही. उदाहरण पहा. माझे बाबा गावी जाऊन आले. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, जाणे ही वेगळी क्रिया आहे, येणे ही वेगळी क्रिया आहे. जाऊन आले म्हणजे दोन्ही क्रिया वेगळ्या आहेत. त्यामुळे इथे हे संयुक्त क्रियापद होणार नाही. जरी क्रियापद 2 असली तरी एकच क्रिया नाही, त्यामुळे संयुक्त क्रियापद होणार नाही. तर ते अकर्मक क्रियापद आहे. जाणं आणि येणे क्रिया ही बाबांजवळच राहते, दुसऱ्यांवर होत नाही. माकड झाडावर जाऊन बसले.
संयुक्त क्रियापद होणार नाही, कारण जाण्याची क्रिया वेगळी आहे आणि बसण्याची क्रिया वेगळी आहे. त्यामुळे जाऊन बसले हे सुद्धा संयुक्त क्रियापद होणार नाही, ते सुद्धा या ठिकाणी अकर्मक होईल. अथर्वने कागद फाडून फेकला. आता फाडून फेकला, फाडण्याची क्रिया वेगळी आहे, फेकण्याची क्रिया वेगळी आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा दोन क्रियापद आहेत, दोन्ही क्रिया भिन्न भिन्न आहेत, त्यामुळे सुद्धा संयुक्त क्रियापद होणार नाही. म्हणून कधी संयुक्त क्रियापद होईल? क्रियापदे दोन आणि क्रिया एकच या तिन्ही वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद नाही. मग प्रश्न असा येतो, पुढील पैकी संयुक्त क्रियापद असणारं वाक्य ओळखा किंवा संयुक्त क्रियापद नसणारं वाक्य ओळखा. त्यामुळे कशा पद्धतीने आपल्याला हे क्रियापदांची रूप लक्षात घेऊन संयुक्त क्रियापद आहे किंवा नाही हे ओळखता येईल, हे तुम्हाला मी सांगितलं. परत एकदा ऐका, दोन क्रियापद असतात पण क्रिया एकच असते, त्याच वेळी ते संयुक्त क्रियापद होतं, अन्यथा ते सकर्मक तरी होईल किंवा अकर्मक तरी होईल, परंतु ते संयुक्त होणार नाही. पुढे जाऊया आपण शक्य क्रियापदाकडे. ज्यावेळी एखाद्या क्रियापदावरून आपल्याला शक्यता दर्शवते, एखादी गोष्ट मला अगोदर करता येत नाही परंतु काही कालावधीनंतर ती मला करता येते, शक्यता निर्माण होते, त्यावेळी ते शक्य होते. मला आता दुखलेल्या पायाने चालवते. अगोदर मी चालू शकत नव्हतो पण काही कालावधीनंतर मी चालू शकतो, दुखलेल्या पायाने दुखऱ्या पायाने मी चालू शकतोय. मग त्यावर शक्यता निर्माण होते क्रियापदावरून, तेव्हा ते शक्य क्रियापद होतं. मला आता पायाने चालवते. मला कडू औषध पिववते. अगोदर मला पिवत नव्हतं ते, पण आता शक्य आहे. मग अशा वेळी शक्य. आणि यामध्ये एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अशामध्ये वते हा जो आहे शब्द तो लक्षात ठेवायचा, तो जास्त करून शक्य क्रियापदामध्ये येतो. काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्याच आहेत जेणेकरून कमी वेळामध्ये उत्तर आपला शोधता येईल. पुढचा प्रयोजक. प्रयोजक म्हणजे एखादी क्रिया स्वतः आपण करत नाही तर दुसऱ्याने आपल्याला ती करायला लावलेली असते. विदूषक प्रेक्षकांना हसवतो. प्रेक्षक स्वतः हसत नाही, विदूषक ज्यावेळी काहीतरी एखादी नक्कल तुमच्या समोर करेल तेव्हा आपण हसतो. म्हणजे हसण्याची क्रिया प्रेक्षकांना कोण करायला लावतो? विदूषक. त्यावेळी ते प्रयोजक क्रियापद होतं. मदारी माकडाला नाचवतो. माकड जे नाचतं तेव्हा त्याला ती क्रिया तो मदारी करायला लावतो, त्यावेळी ते प्रयोग होतं. आणि अध्यारोप म्हणजे गुप्त, जिथे आपल्याला खात्री आहे ही माझी शाळा आहे म्हणण्याची गरज नाही, ती माझीच असते. ही माझी शाळा आहे म्हणायची गरज नाही. हा माझा मित्र. हे माझे मामा, ही माझी आई, हे माझे गाव. तिकडे आहे होते काही म्हणायची गरज नाही. त्यामुळे जिथे क्रियापदाची आवश्यकता नसते तिथे लपलेला क्रियापद असतो, गुप्त असतो, तो असतो गुप्त आणि अध्यारोप. म्हणजे अशा प्रकारे हे 7 प्रकार आहेत. परीक्षेला येणारे जास्त प्रश्न म्हणजे सकर्मक, अकर्मक, सहाय्यक आणि संयुक्त याच्यावर आतापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न येऊन गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नांचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले त्याचा अभ्यास तुमच्या समोर आपण सखोलपणे उदाहरणासह स्पष्ट केलेला आहे. अधिक उदाहरणं, अधिक माहिती घेण्यासाठी सबस्क्राइब करा.